नमस्कार. माय नाशिक चॅनलवरनं आपण कुंभमेळ्याची वेगवेगळ्या पातळीवरची चर्चा सुरू करतो आहोत. तर प्रयागराजचा कुंभ सुरू आहे आणि नाशिकच्या कुंभचे पडघम वाजायला लागले. तयारी सुरू झालेली आहे, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झालेली आहे, लोकांमध्ये देखील चर्चा व्हायला लागलेली आहे आणि सगळ्याच पातळ्यांवर चर्चा, कुंभ कसा असणार. आता प्रयागराजचा कुंभ बघून वेगवेगळ्या कल्पना सुचत आहेत, नाशिकसाठी काय करता येईल ते सुचत आहे. आम्ही वेळोवेळी सगळ्या स्तरांमध्ये कुंभविषयी काय चर्चा चाललेली आहे, कोण या येणाऱ्या कुंभकडे कसं बघतोय हे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेणार आहोत. असंच हे सगळे एक्सप्लोर करत असताना अमृताशी गाठ पडली. अमृता आसाम NID मधनं ग्रॅज्युएशन करते आणि ग्रॅज्युएशनच्या याच्यासाठी प्रोजेक्टसाठी तिने नाशिकच्या कुंभची निवड केली होती. त्या भेटी दरम्यान कळलं की तिने ते बरंच काम केलेलं होतं. आता जरी प्रोजेक्ट तिचा बदललेला असला तरी तिने कुंभविषयी बऱ्यापैकी काम केलेलं होतं आणि तिच्याशी या विषयावर चर्चा करूयात आज आपण. अमृता, नेमका हा विषय तुला का निवडावा असा वाटला, पहिली गोष्ट. दुसरी म्हणजे या विषयासाठी तू कशा पद्धतीनं, म्हणजे कुंभची माहिती किंवा कुंभ काय असतो तुमच्या जनरेशनच्या दृष्टिकोनातनं, बघण्याच्या दृष्टिकोनातनं ती कशी माहिती मिळवत गेलीस आणि ती कशी तू पोर्ट्रे करणार होतीस. मी नाशिकचीच आहे. माझी माझा पर्सनल इंटरेस्ट नेहमी याच एरियामध्ये राहिला की व्हॉट कॅन आय डू फॉर कल्चरल प्रिझर्वेशन, स्टोरी टेलिंग, नरेटिव्स. आणि मी ते थ्रू व्हिज्युअल कम्युनिकेशन डिझाईन एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा मला माझ्या एका क्लासरूम प्रोजेक्टसाठी विषय निवडायचा होता, आय चूज कुंभ, कारण मी पर्सनली एक कुंभ विटनेस केला आहे 2015 मध्ये झालेला. तेव्हा मी शाळेत होते, एक फार शेल्टर्ड आणि प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये होते सतत. सो माझं एवढं एक्सपोजर नव्हतं कुंभच्या ॲक्च्युअल साईट्सशी. पण मला एवढं नक्की आठवतं की मी ज्या शहरात राहत होते लहानपणापासून, ते शहर खूप बदललं होतं त्या पिरियडला. रस्ते असो, शाळा असो, रुटीन असो, ते सगळंच खूप बदलल्यासारखं आठवत होतं. आणि समवेअर आय न्यू इट हॅज अ ह्यूज इम्पॅक्ट. आणि त्याचं जेवढं मी आतापर्यंत न्यूजमध्ये पाहिलं होतं, सोशल मीडियावर पाहिलं होतं, इट हॅज सम ऑर दी अदर इम्पॅक्ट. आणि म्हणून द मेमरी ऑफ कुंभ हॅज स्टेड विथ मी. आणि आता जेव्हा मी अशा एजमध्ये आहे ज्याच्यात सोशल मीडिया हे खूप प्रॉमिनंट इन्फ्लुएन्सर आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी आणि प्रत्येक एज ग्रुपला वेगवेगळं टार्गेट केलं तरी पण जे असे मेगा इव्हेंट्स होतात, एस्पेशली विच इज रिलेटेड टू इंडियन कल्चर, त्याचा खूप वेगळा टेक असतो. आता नॉट गेटिंग इन टू मच ऑफ इट, पण द थिंग इज ह्याचा सोशल मीडियावरचा जो प्रेझेन्स असतो तो पण खूप इम्पॅक्टफुल राहतो. आणि फॉर आवर जनरेशन, social media is like an open page and introduction to various things which happen around. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स मी सोशल मीडियावरती पण पाहिला होता. आणि सो समवेअर आय वॉन्टेड टू टेक कुंभमेळा, कारण की मी जरी अशा ठिकाणून येत असले की मला माहिती की कुंभमेळा होतो, पण तो का होतो, कसा होतो आणि त्याचं एक्झॅक्टली त्याची आयडिओलॉजी काय आहे हे मला माहिती नव्हतं. आणि सिमिलरली जेव्हा मी प्रोजेक्ट करत होते तेव्हा पण मी माझ्या क्लासमेट्सला किंवा माझ्या एज ग्रुपच्या लोकांना पण खूप असे छोटे इंटरव्ह्यूज केले होते टू अंडरस्टँड की त्यांचं परसेप्शन काय आहे कुंभमेळ्याचं. खूप जेनेरिक उत्तरं आणि ते खूप स्टिरिओटिपिकल उत्तरं जी येतात की लोक हरवतात, खूप गर्दी असते, सॅनिटेशनचा इश्यू, हे ते. तर ह्या सगळ्या गोष्टीच खूप प्रॉमिनंटली आल्या. सो मला एक खूप गॅप जाणवली की लोकांना माहिती नाही की कुंभमेळा काय आहे, कसा असतो आणि त्याचं पोर्ट्रेयल जे आहे ते एव्हिडेंटली झालं नाही आहे व्यवस्थित. सो आय वॉन्टेड टू डू समथिंग ऑन दोज लाईन्स. आता अशा एक खूप ट्रेडिशनल कल्चरल गोष्ट जी काळासोबत खूप इव्हॉल्व्ह होत आली आहे, जे मला माझ्या रिसर्च थ्रू कळलं, तर त्याच्यात मला असं वाटलं की मी इमिडिएटली परसेप्शन चेंज नाही करू शकणार, पण थ्रू माय प्रोजेक्ट आय वॉन्टेड टू प्रेझेंट अ व्हिज्युअल आयडेंटिटी ऑर अ ब्रँडिंग, जे आपण युजली प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघतो. पोस्टर्स झाले, बॅनर्स झाले, त्याच्यात जसे व्हिज्युअल्स असतात, व्हिज्युअल एलिमेंट्स यूज्ड इन इट, द आयकॉन्स. थोडं इंटरप्ट करतो तुला की आता तुझा जो कोर एरिया आहे डिझायनिंग, ब्रँडिंग, त्याच्यावर गेलीस तर
तू एकूण सगळं कुंभविषयी जे काही मिळवली माहिती किंवा तू जे काही परसिव्ह केलीस, तुला जे काही वाटतं कुंभविषयी, एक तू शाळेत असतानाचा एक अनुभव आहे, आता नव्याने त्याच्याकडे बघायला लागली आणि तुझं ज्या पद्धतीने परसेप्शन बदलत जाईल या कुंभकडे बघण्याचं, तसं तुमच्या सगळ्या जनरेशनचं बदलत जावं असं आमच्या जनरेशनला वाटतं. तर तू ज्या त्या कोर एरियात काम करतेस, तर मला थोडं ऍबस्ट्रॅक्ट असं तुझ्याकडनं पाहिजे की हा सगळा इव्हेंट समजा तू एका उंचावरनं बघतेस, नाशिकचा किंवा आता प्रयागराजला चालला आणि तो कुंभ तुला दिसतोय, तर त्या संपूर्ण व्हिज्युअल कडे बघताना तुला नेमकं काय फील येईल किंवा तू तसा प्रयत्न केलास का व्हिज्युअली तो त्याला ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये उतरवण्याचा? हा, सो जेव्हा मी रिसर्च करायला सुरुवात केली, इट हॅज गॉट इन टू मेनी डिटेल्स, पण मला एक गोष्ट प्रत्येक वेळेला लक्षात आली की दिस इज अ मेगा इव्हेंट, एक खूप ग्रँडियरनेस आहे या इव्हेंटला, विच इज फॉर्म्ड बाय द पीपल हू कम टुगेदर, हू मेक कुंभ व्हॉट इट इज टुडे. आणि ही अशी एक गोष्ट आहे की तुम्ही एका पर्टिक्युलर आयडल किंवा एका मूर्तीशी असोसिएट नाही केली. दिस इज व्हेरी ॲबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट इन इटसेल्फ आणि ती ट्रेडिशनली पास डाऊन होत आली आहे. सो इट कॅन बी सेट दॅट इट इज बाय द पीपल अँड ऑफ द पीपल. तर अशा पद्धतीने व्हॉट आय इमॅजिन्ड कुंभ टू बी फ्रॉम लाईक अ ग्रँडियर फ्रॉम बॉटम, लाईक टॉप डाऊन बॉटमनी पण, की इट इज अ होल फॉर्म्ड बाय पार्ट्स ऑफ मेनी. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी एकत्र येऊन एक खूप मोठं इमेजरी गॅदरिंग तयार झाली आहे. सो दॅट वॉज ऑल्सो ट्रिगर फॉर माय टॅगलाईन ऑफ द ब्रँडिंग और कॅम्पेन डिझाईन आय वॉज थिंकिंग. What was that? The tagline was जनोद्भवम अमृतम, दॅट इज द एक्झिलर बॉर्न आउट ऑफ पीपल. कारण की लोकच आहे जो हा एवढा मेगा इव्हेंट बनवता आहे, आणि अमृत जे पायथॉलॉजिकल ऍस्पेक्टची पण आपण कुंभला जोडतो, ते जे अमृत आहे, विच इज नथिंग बट द ट्रेडिशन विच इज बीइंग पास्ड डाऊन फ्रॉम जनरेशन्स. कारण की हे कुंभ आत्ता असं नाही की विच इज व्हेरी रिसेंट फेस्टिवल विच हॅज बीन बॉट अप, हे खूप ट्रेडिशनल आणि जुनं आहे. सो इफ दॅट इज द आयडिया ऑफ अमृत, तर ती आयडिया आहे जी लोक कॅरी फॉरवर्ड करतायत आणि इथून पुढे पण लोकच कॅरी फॉरवर्ड करतील. सो तीच आयडिया होती. आणि जसं आपण वरतून बघतो, जर आता लोक म्हणतात की चंद्रावरून जर पाहिलं किंवा सॅटेलाइटवरून जरी पाहिलं, ग्रेट वॉल ऑफ चायना दिसते आणि कुंभ हा असा मॅसिव्ह गॅदरिंग आहे जे दिसतं प्रॉमिनेंटली. तर आता जर हे असं गॅदरिंग आहे तर ते मॅसिव्ह बनलं आहे, कारण की खूप लोक एकत्र आलेली आहेत ते करण्यासाठी, बी इट द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट और द people who try to put up that entire event together to make it a nice synchronized place, किंवा लोक जे खूप त्यांच्या बिलीफ सिस्टम्स मुळे येतात तिथे. सो दॅट वॉज माय आयडिया. थोडं अजून वेगळ्या ट्रॅकवर नेतो तुला, की हे तुमची जनरेशन या एवढी माणसं एकत्र येण्याच्या वगैरे गोष्टींना तेवढी अनुकूल आहे की नाही, आम्हाला कायम शंका असते पुढच्या जनरेशनला. कारण एवढी माणसं एकत्र येतात, मग सगळे प्रश्न निर्माण होतात. कारण तुमची जनरेशन जास्तीत जास्त सोशल गॅदरिंग हे ऑनलाईन करण्याच्या प्रयत्नात असते. तर असा फिजिकली एखादी गोष्ट घडते की जिथे एवढी माणसं एकत्र येतात, ते आमच्या पिढीकरता नवीन नव्हतं. कारण छोटे गॅदरिंग होतेच, पुन्हा गणेशोत्सवासारखे उत्सव होते आणि त्याचंच एक मोठं रूप. त्यामुळे आम्हाला ते त्याच्याकडे असं बघताना ना अजून मोठं असं आमचं परसेप्शन होतं. पण तुमच्या जनरेशन करता तुम्ही ते लांबून बघता आज तरी. तर तू म्हणजे व्यक्तिगत अनुभव म्हणून सांगितलंस तरी, किंवा तू अनेक लोकांशी तुझ्या जनरेशनच्या लोकांशी बोलली आहेस, त्यातनं सांगितलंस तरी चालेल की तुम्ही याच्याकडे कसं बघतात, की एवढी माणसं एकत्र येणं या गोष्टीकडे कसं बघतात? खूप लाईक ऑनेस्टली स्पीकिंग पर्सनली जरी झालं, आणि ज्या लोकांशी मी कुंभमेळा संदर्भात बोलली आहे, फर्स्ट रिस्पॉन्स लाईक मेजर रिस्पॉन्स हाच होता की हे खूप ओव्हरवेल्मिंग आहे, नुसती गर्दी असते आणि ते इन जनरल खूप असं क्लस्ट्रोफोबिक वाटतं. कारण की खूप लोक नाही माहिती कसं डील करायचं, लाईक समजून तरी कसं घ्यायचं, आणि त्या स्पेसमध्ये असणंच मुळात ही कॉन्सेप्टच लक्षात येत नाही की व्हाय शुड आय बी देअर. आणि असं नाही की प्रत्येकाने जायला पाहिजे कुंभमेळ्याला, पण
लाईक ते ॲप्रिशिएट करणं, की जरी मी पर्सनली तिथे नसले तरी आय नो अँड आय एक्नॉलेज तो इव्हेंट. एवढं पण ते अवघड होऊन बसतं कारण की खूप मोठं गॅदरिंग आहे आणि ते खूप ओव्हरवेल्मिंग होतं टू प्रोसेस. अजून थोडं पर्सनल जातो की आता या कुंभात आता तू काम केलं तर या कुंभाच्या गर्दीत तू शिरशील का? घाबरतच काम लाईक माझा इंटरेस्ट एरिया आहे आणि लाईक जे मला एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत डिझाईनमध्ये ते समजून घेण्यासाठी आणि टू एक्सप्लोर इट फुल्ली अँड अंडरस्टँड इट फुल्ली मला पण तिथे असणं गरजेचं आहे. पुन्हा मागे येतो त्याच्याकडे की तू आता आपण डिझाईन विषयी बोललो, आता येणारा नाशिकचा जो कुंभ आहे, तू मुळातली नाशिकची आहेस, हे एक ऍडव्हान्टेज. दुसरं आता सध्या घडणारा कुंभ तू आता त्या अवेअरनेसने बघत असशील त्याच्याकडे, आणि येऊ घातलेला कुंभ नाशिकचा, याच्यातनं जे टायपो आणि विज्युअल असं तुझ्या डोक्यात निर्माण झालं तर ते एका कन्सेप्ट मध्ये तू कसं बघतेस? कन्सेप्ट म्हणजे व्हिज्युअल ज्याला आपण म्हणूयात की मॅस्कट करायचं झालं त्याचं एक, किंवा असं काहीतरी त्या कुंभला एक चित्र द्यायचं झालं, तू त्या फील्ड मधली आहेस म्हणून जरा खोलात जाऊन विचारतो. ओके, सो व्हिज्युअली म्हणायला गेलं तर जी मी टॅगलाईन आधी सांगितली होती, जनोद्भवम अमृतम, इट्स लाईक पार्ट ऑफ मेनी टुगेदर फॉर्म अ होल. तर त्याच आयडियानी आय पिक्चराइज कुंभ, कारण की मी त्याला आयसोलेटेड एक छोटी गोष्ट म्हणून बघणं माझ्यासाठी अवघड आहे, कारण की द आयडिया ऑफ ग्रँड्युअरनेस कम्स फ्रॉम इट. तर मी व्हिज्युअली त्याला तसंच इमॅजिन करते टू लाईक आता सपोज एक सर्कल जरी म्हणायचा झाला ना, इट वॉन्ट बी वन लाईन सर्कल, डॉट 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 करून तो अख्खा एक सर्कल बनतो. जसं आता आपण मंडला किंवा रांगोळीच्या काही पॅटर्न्स मध्ये फक्त ठिपक्यांच्या रांगोळीत जरी बघायचं झालं तरी खूप ठिपके असतात, ते क्युम्युलेटिव्हली एक डिझाईन आणि एक सिम्बॉल फॉर्म करतात. सिमिलरली आय लुक ॲट कुंभ, कारण की ते आयसोलेटेड एक आयकॉन म्हणून बघणं हे अवघड आहे. सो हा प्रश्न विचारण्याचं खास कारण माझं असं होतं की एका जनरेशन पर्यंत कुंभ म्हणजे ऍक्च्युअली कुंभ काढला की आमचं काम भागत होतं, आणि मला असं वाटतं की ते नाही तुमच्या जनरेशनला अट्रॅक्ट करणार. तेव्हा जर समजा पुढचा कुंभ तुमच्या जनरेशनला अट्रॅक्ट करण्यासाठी असेल किंवा त्या जनरेशनने निदान याच्याकडे बघावं असं असेल तर त्याचं सिम्बलिझम पण तुमच्या लँग्वेज मधलं, तुमच्या व्हिज्युअल लँग्वेज मधलं असावं असं वाटतं. आणि डेफिनेटली प्रशासनाच्या पातळीवर देखील याचा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर तू जे आता थोडंसं तुझ्या डोक्यात कदाचित वेग असेल किंवा तू कदाचित ते सांगू नाही शकणार शब्दात, पण नेमकं त्याला काढू शकशील किंवा त्याला स्वरूप देऊ शकशील, तर नाशिककरांना आवडेल की तू असं काही येणाऱ्या काही दिवसांमध्ये असं दिलंस नाशिकसाठी, तर नाशिककरांना नक्की आवडेल आणि आम्ही वाट बघतोय. थँक्यू 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 सो मच.